जोहार याचाच अर्थ असतो नमस्कार. माझं नाव सुषमा सुनील दावडे. मी लग्नाआधी सुषमा शर्मा होती. माझे बाबा यूपीचे आणि माझी आई इथलीच मुंबईची आदिवासी होती. त्यांच्या ओळखीने माझं आईच्या नात्यातून मला नातं आलं आणि मग मी शर्माची दवडे झाली. आणि दवडे झाल्यानंतर जी मी आदिवासी समाजसेविका कशी झाली ह्याचं मी मनोगत आज मी पहचान थँक्सच्या माध्यमातून मी आपल्यासमोर माझं मनोगत व्यक्त करते. तर सुरुवात माझी अशी झाली होती की मी अगदी म्हणजे माझ्या वयाच्या 17व्या वर्षी माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मी म्हणजे एक गृहिणीच होती. म्हणजे 2-3 वर्ष मी गृहिणीच होती. त्यामध्ये मला बाळपण झालेलं आणि माझं बाळ जेव्हा 2 वर्षाचं झालं तेव्हा मी माझे सगळे रेशन कार्ड, पॅन कार्ड नवऱ्याच्या नावाने मला सगळं बनवायचं होतं. तेव्हा मी पहिल्यांदा प्रयत्न केला की चला आता तर डॉक्युमेंट बनवावेच लागतील. मग मी पहिल्यांदा माझे स्वतःचे डॉक्युमेंट बनवून घेतले, रेशन कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर ते मी जेव्हा करत असताना माझ्या लक्षात आलं की आमच्या पाड्यात म्हणजे 48 घरं आहेत. माझं गोरायगाव, माझ्या गोरायगावामध्ये मोठी डोंगरी इथे मी राहते आणि माझ्या मोठी डोंगरीमध्ये 48 घरं आहेत. या 48 घरातून कित्येक 10-12 घरांमध्ये तर सेम प्रॉब्लेम होता माझ्यासारखा की त्यांच्याकडे पण रेशन कार्ड नाही आणि पॅन कार्ड नाही वगैरे, आणखीन बरेचसे पुरावे असे नाही. तर मी विचार केला की जो प्रॉब्लेम मला होतो तो ह्यांनाही होतोय. म्हणून मी आमच्या पाड्यात मीटिंग ठेवली. तर त्या मीटिंगमध्ये आमच्या पाड्यातील सगळे लोक आले होते आणि जेव्हा ती मीटिंग घेतली ना, खरं सांगते मी अक्षरशः थरथरत होती की बापरे, मी एवढ्या लोकांना मी बोलावले तर आहे, परंतु आता बोलू काय. थोडीशी भीती वाटली होती मला, परंतु तरी सुद्धा मी माझं हिम्मत केली मी आणि लोकांना समजावून दिले की बाबा बघा, मी रेशन कार्ड कसं बनवलंय, पॅन कार्ड कसं बनवलंय, कुठे अर्ज करायचा, कसं काय करायचं, हे सगळं समजावून सांगितलं मी. त्यानंतर काही लोकांनी ना ते पटलं माझ्या लोकांना आणि त्यांनी सांगितलं मला की हा चला हिच्या बरोबर आपण जाऊया. मग मी त्यांची लिस्ट बनवली, आमच्या पाड्यातील लोकांची लिस्ट बनवली. ती लिस्ट बनवून ज्यांचे रेशन कार्ड नव्हते म्हणून त्या लोकांना घेऊन मी रेशन कार्डाला ऑफिसला गेली आणि मग त्यांचं रेशन कार्ड बनवण्याचं प्रोसेस सगळी मी सुरू केली. तर 1 महिन्यानंतर जेव्हा रेशन कार्ड त्यांच्या हातात आले तो आनंद का मावेना. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो हावभाव आणि जो आनंद होता ना तो मी टिपला आणि मलाही कुठेतरी खूप आनंद झाला की चला माझ्या माध्यमातून यांचे रेशन कार्ड झाले. आणि बस तेव्हापासून जी ओढ निर्माण झाली ना समाजसेवेची, तर बस मनाला असं वाटू लागलं की नाही आता आपण ह्याच्या पुढे ना असंच करायचं, आपल्या लोकांची, आपल्या समाजाच्या, माझ्या आदिवासी बांधवांची कामं करायची जे प्रत्येक म्हणजे पिढ्यांपासून ते मागासलेले आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये माझं गोरायगाव, तरी देखील त्यांच्याकडे ज्या सुविधा हव्या आहेत त्या नाहीच आहेत. मग मी हळूहळू तिथे आमच्या गोरायगावामध्ये टोटल 7 आदिवासी पाडे आहेत. त्यातून एक आहे जामदार पाडा. पिढ्यानुपिढ्यांपासून तो जामदार पाड्यामध्ये तिथे लाईट नाहीये. बाकीचे जे पाडे आहेत ना 2003 मध्ये सगळ्या पाड्यांमध्ये लाईट आलेली आहे आणि या पाड्यामध्ये मात्र अंधारच. मला त्या लोकांची मीटिंग मी घेतली त्या पाड्यात जाऊन आणि तिथे टोटल 52 घरं. त्या 52 घरांच्या लोकांची एकजूट झाली. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे लाईट नाही आहे, हे डबक्याचं पाणी. मी अक्षरशः तिथे फेरी मारली तर सगळं डबक्याचं पाणी अगदी असं झिरपतून झरे फुटलेलं पाणी ते पित होते आणि ते खूप दूषित पाणी. आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या आदिवासी समाजामध्ये कुपोषणचं प्रमाण पण जास्तीत जास्त वाढतं. तर का तर हे असं सगळं प्रॉब्लेम असतात, पाणी दूषित हे ते. मग मी वर्षभर म्हणजे पत्रव्यवहार करून एक माझे होते गुरुजन, त्यांनी मला मंत्रालय दाखवलं की बाळा हे असं असं पत्र इथे द्यायचं. आणि मग मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी ते पत्रव्यवहार करत गेली आणि 1 वर्ष मी संघर्ष केला. माझ्या सर्व आदिवासी बंधू भगिनींना मी घेऊन मंत्र्यांच्या बंगल्यावर, कधी आदिवासी मंत्रीच्या बंगल्यावर, कधी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर थेट गाठायचं बंगले. आणि मग काय
तिथे गेल्यानंतर आदिवासी मंत्री विचारायचे की तुमच्यातला मेन कोण आहे. तेव्हा मला एवढी भीती वाटायची, कारण की सगळी लोक बोट माझ्यावर करायची, तर थोडी भीती वाटायची. परंतु मी तरी तिथे डगमगली नाही. मी थेट आदिवासी मंत्र्यांशी मी प्रश्न करायची का साहेब, का आम्हाला फक्त लाईट पाण्यासाठी दिल्लीपर्यंत जावं लागतं, का आम्हाला मोर्चे काढावे लागतात लाईट पाण्यासाठी. मग माझ्या सगळ्या गोष्टी आदिवासी मंत्री यांनी ऐकून घेतल्या. माझ्या लाईटीचं काम देखील सुरू झालं माझ्या जामजार पाड्यामध्ये. आणि असं करून खूप त्रास पण होत होता. परिस्थिती माझी गंभीर होती. माझं बाळ लहान, 2 वर्षाचं माझं बाळ. माझे पती रिक्षा चालवायचे. एवढं काय, मी गृहिणी असल्यामुळे सगळं त्यांच्यावरच खर्च. माझ्याकडे कधी कधी ना मंत्रालयात जायला देखील पैसे नसायचे. मी सकाळी सकाळी 5 वाजता उठून आमच्या सासऱ्यांचा दरवाजा ठकठक करायची. मी बोलायची, बाबा मला गाडी भाड्याला ट्रॅव्हलिंगसाठी पैसे द्या ना, मग नंतर मी देईन तुम्हाला कधीतरी. आणि मी माझ्या सासऱ्यांना सकाळी 5 वाजता उठून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्या पैशाने मी ट्रॅव्हल करायची, मंत्रालयात थेट गाठायची. आणि नंतर नंतर मी खूप संघर्ष केला आणि माझ्या त्या म्हणजे मी जो वर्षभर संघर्ष केला त्याला यश आलं. माझ्या पाड्यामध्ये लाईट येणारच होती. तेवढ्यात परत पुन्हा एक प्रॉब्लेम झाला की रिलायन्सचं होतं ते अदानी झालं. गेले वर्षभरापासून मी रिलायन्समध्ये पत्रव्यवहार करत होते आणि अचानक एक काल असा आला एक दिवस की रिलायन्स अदानी झालंय. ते जेव्हा आम्ही मोदीजींना पत्र पाठवलं होतं, मोदीजींचा रिप्लाय आला होता. मग इथे बँड्राला एक प्रकाशगड म्हणून आहे, त्या ऑफिसला मला पाठवलं गेलं होतं की तुम्ही तिथे जाऊन फॉलोअप घ्या, मग तुमचं तिथून काम होईल, तुमच्या पाड्यामध्ये लाईट येईल. म्हणून मी तिथे गेली. तिथे गेल्यानंतर ते साहेब म्हणतात की आता अदानी झालेलं आहे, आता रिलायन्स नाही आहे. मी तिथे भांडले, म्हटलं ते मला काहीच माहिती नाही. आता रिलायन्सचं अदानी झाले म्हणून आम्ही पुन्हा नव्याने प्रयत्न करायचा का, या पद्धतीने मी तिथे भांडले. आणि मग त्यांचे मॅनेजिंग म्हणजे अदानीचे मॅनेजिंग डायरेक्टर माथुर सर म्हणून होते, त्यांच्या माध्यमातून मी त्यांना थेट म्हणजे मी भाग पाडले त्यांना. म्हटलं मी आंदोलन करेन, मोर्चे काढेन तुमच्या ऑफिसला, नाहीतर तुम्ही या आमचा पाडा व्हिजिट करा आणि आमच्या लोकांना फटाफट सबस्टेशनसाठी जागा तुम्ही हे करा आणि आम्हाला लवकरात लवकर आमच्या पाड्यामध्ये लाईट द्या. मग असं झाल्यानंतर मग झालं, लाईटीचं काम सुरू झालं. खूप बरं वाटलं. आणि मग लाईटीचं काम झालं, लाईट आली माझ्या पाड्यामध्ये, स्ट्रीट लाईट पण लागल्या. खूप बरं वाटलं. अगदी म्हणजे 60 वर्षानंतर पिढ्यानपासून त्या पाड्यामध्ये लाईट नव्हती, तो अगदी माझा जामजार पाडा उजळला आणि त्याचा आनंद मावेना. लोक खूप ब्लेसिंग देत होते आणि हे सगळं बघून ना माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येत होते. आणि त्यावेळेसच सगळे पत्रकार धावत माझ्या घरी मला भेटायला. तो पण एक वेगळीच मजा होती त्यात, तो एक वेगळाच अनुभव मला आला की मी पण घाबरली, कारण की माझंही छोटंसं असं झावल्यांचं घर होतं छोटंसंच. आणि त्यांना असं वाटलं की खूप मोठी कोणतरी असेल असं, म्हणून ते आले माझ्या घरी. नंतर माझं घर बघितलं, माझं शिक्षण विचारलं त्यांनी. मी जे माझ्या आदिवासी समाजासाठी मी केलंय ते मी सगळं त्या पत्रकारांना सांगितलं. तर लोकमत पत्रकारांनी ती माझी दखल घेतली. आणि आज तुम्ही जर गुगल जरी सर्च केलात ना, सुषमा दवडे टाकलं की माझी पूर्ण माहिती त्या गुगलवर येते. माझा जो संघर्ष आहे, जो मी माझ्या गावामध्ये माझ्या जामजार पाड्यामध्ये लाईट आणण्यासाठी जो मी संघर्ष केला होता तोच. हे झालं माझ्या गावात लाईट आणलेलं. ह्याच्या पुढे अशी गंमत झाली की जेव्हा पत्रकारांच्या माध्यमातून थेट मंत्रालयापर्यंत मॅटर म्हणजे विषय माझा पोचला, सुषमा दवडे अख्खं मंत्रालय गाजून काढला होता. तेव्हा मी जेव्हा नेहमी आदिवासी मंत्री, प्रधान सचिव यांना भेटायला जात असल्या कारणामुळे त्यांच्या अगदी दृष्टीत मी राहिली होती. तर मला एके दिवशी प्रधान सचिव यांनी मनीषा वर्मा मॅडम म्हणून आय एस ऑफिसर होत्या, IAS ऑफिसर मनीषा वर्मा मॅम, त्या आदिवासी विकास विभागाच्या ॲज अ प्रधान सचिव होत्या. त्यांनी मला सांगितलं की बाळा तू आमच्या आदिवासी विकास विभागामध्ये काम करशील का. तर मला वाटलं बापरे, हे मोठी माणसं, आपल्याला एवढं काय अनुभव नाही, काय नाही, खोटं बोलत असतील किंवा काय असं मला वाटलं. तर मी इतका इंटरेस्ट नाही घेतला. आणि थोडंसं माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की बघ तू जाऊन तरी भेट मॅडमला, मॅडम इतकं तुला बोलतायत तर.
तर मी काही आमचे आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आहेत, जे आमचं म्हणजे मुंबईमध्ये 222 आदिवासी पाडे आहेत आणि त्या 222 आदिवासी पाड्यांचं एक प्रकल्प कार्यालय असतं. जसं आमचं मुंबईचं बोरिवली वेस्टमध्ये एक आहे. तर तिथले काही अधिकारी मी नेहमी काही ना काही छोटं मोठं पाड्यातली कामं घेऊन जात असायची, म्हणून ते अधिकारी माझ्या ओळखीचे होते. त्यांना मी सांगितलं की साहेब, मला ना त्या मोठ्या मॅडम ना अशा बोलल्या. ते लोक ना माझी खिल्ली उडवायचे. मला बोलायचे, बघ नाही तर म्हणे तुला घर कामाला ठेवतील. असो, दुःख वाटायचं मला तेव्हा असे बोलायचे तर, पण तरी पण ठीक आहे, लोक तर बोलणारे बोलतातच. मग एके दिवशी ऑफिशियली पत्र आलं माझ्या नावाचं, ॲज अ सुषमा दवडे, डॉक्टर सुषमा दवडे प्रशासकीय सहाय्यक म्हणून माझी निवडणूक झाली आणि मला आदिवासी विकास विभाग मंत्रालय येथे मी क्वेस्ट कार्यालयामध्ये रुजू झाले. आणि मग काय झाली माझी कामाची सुरुवात. माझ्याबरोबर दिल्लीच्या 2 मुली होत्या आणि मला मुंबईचे पूर्ण 222 पाडे तर दिलेच होते. की माझं काम हे होतं की प्रत्येक ग्रामीण भागात जायचं आणि तिथली जी खरी परिस्थिती आहे ना, ती फक्त शासनापर्यंत आणायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या आदिवासी लोकांची कामं करायची आहेत. तर मी जशी मंत्रालयामध्ये रुजू झाली, सर्वात आधी मी मुलुंड गाठला. मला स्पेशली कातकरी समाज दिला होता. कातकरी समाजाचा GR पण वेगळा असतो. त्यांच्या सगळ्या सुखसोयी असतात, खूप चांगल्या असतात, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ते पोहोचवण्याचं काम मी केलं. आणि त्यानंतर त्या 1 वर्षभरापासून ते मुलुंड मधील जे कातकरी समाज आहे ते वर्षभरापासून रहिवासी दाखला आणि जातीच्या दाखल्यासाठी म्हणजे तरसलेले होते. मग मी त्यांचं ते वर्षभराचं रखडलेलं काम मी ते थेट एक दिवशी मुलुंड तहसीलदार ऑफिसला गेली आणि त्याच दिवशी म्हणजे अक्षरशः तुम्ही मुलुंडचा खिंडीपाडा जर बघाल ना, तर तिथे संध्याकाळी 7 वाजले की वाघ येतो, अशी ती परिस्थिती आहे तिकडची. परंतु मी सर्व अधिकाऱ्यांना घेऊन, जे रहिवासी दाखले आणि ते जे देणारे होते अधिकारी, जातीचा दाखला आणि रहिवासी दाखले, हे 2 दाखले त्यांची लिस्ट वगैरे सगळी काढून सगळं घेऊन गेली होती. आणि थेट त्या अधिकाऱ्यांना घेऊन आणि संध्याकाळी 7 वाजता मी एका दिवसातून त्या सगळ्यांना 17-18 फॅमिली होतेच कातकरी समाजाची, त्यांना मी सगळ्यांना रहिवासी दाखला आणि जातीचा दाखला काढून दिला. तो एक. आणि मग त्यांना दाखले दिल्याच्या नंतर ते जे अधिकारी होते ते बोलत होते, अहो मॅडम राहू द्या ना, उद्या सकाळी करतो ना. म्हटलं नाही, उद्याचं उद्या करता करता तुम्ही म्हटलं वर्ष घालवलं आहे. माझ्या आदिवासी बांधवांना आता त्रास द्यायचा नाही. मी म्हणजे माहिती नाही काय की ना, मला एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. एक दिवशी पण जर माझ्या आदिवासी बांधवांचं काम केलं नाही ना मी, तर ना काहीतरी असं वाटायचं की मी आज जेवलीच, म्हणजे असं वाटायचं जेवण जशी भूक लागलं आपण जेवतो त्या पद्धतीनं मला कामाची भूक लागली होती. आणि मी असं करून आणि त्या खिंडीपाड्यातील कातकरी समाजाला सगळे त्यांच्या मूलभूत गरजा निर्माण करून दिल्या, त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. त्यानंतर तिथेच नाही थांबले, तर मग मी एके दिवशी गेली वानगावला. म्हटलं कुठे कुठे आहे कातकरी समाज, जरा शोधायला हवं. आणि मग मी गेली वानगावला गेली तर तिथे रणकोल म्हणून मला एक गाव आणि दाभीपाडा म्हणून हे 2 आदिवासी कातकरी गाव मिळाले. आणि त्या पाड्यामध्ये जेव्हा मी गेली तेव्हा त्या पाड्याची ना खूप अशी वाईट परिस्थिती होती. तिथे दौरा केला. तिथे स्मशानभूमी नव्हती. स्मशानभूमीला जो जाण्याचा रस्ता होता तो अगदी गुडघा इतका चिखलाचा रस्ता होता. म्हणजे प्रेत जरी झाला तर ते तसं घेऊन जात होते. तर ते तिथून म्हणजे त्यांच्यासाठी पत्रव्यवहार करून ते त्यांना करून दिलं. 46 घरांना घरकुलं पास करून दिली. आणि आता इतकी सुंदर घरं तिथे झालेली आहेत ना, तुम्ही नक्कीच त्या वानगावच्या कातकरी निकणे गावाला तुम्ही जाऊन बघा. खूप सुंदर तिथे घरं बांधून दिलेली आहेत. आणि माझे गावकरी, माझे आदिवासी बांधव इतके प्रेमळ आहेत ना, त्यांचाही मला साथ मिळत गेला. जसं मला भूक होती, ओढ होती काम करण्याची, तसं मलाही चांगले लोक मला भेटत गेले. आणि त्यांच्या मदतीनं मी सगळी कामं म्हणजे तिकडचे धानू प्रकल्प ऑफिसला जाणं, तिकडचं तहसीलदार तलाठी कुठे आहे, रेशन ऑफिस कुठे आहे, हे सगळं तिथले जे समाजसेवक होते त्यांच्या माध्यमातून सगळं आम्ही असं मिळून तिकडची कामं मी सुरू केली. त्यानंतर
ते काम झालं. त्यानंतर मी गाठला अंबरनाथ. अंबरनाथमध्ये गेल्यानंतर तिथे खूप चांगले कार्यकर्ता होते. म्हणजे ऍक्च्युली आदिवासी विकास विभागामधून ना, म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीतून ना आमचा एक एक 55 लोकांचा ना एक म्हणजे ग्रुप होता. तो ट्रायबल डिपार्टमेंटच्या अंडर काम करत होता एका प्रोजेक्टवर. तर 55 सगळे कातकरी, आणि त्याच्यामध्ये मी एक अशी स्त्री होती की मी मंत्रालयातून काम करायची, बाकी फक्त फिरून ग्रामीण भागात काम करायचे. तर तिथला एक व्यक्ती मला भेटला आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून टोटल 55 कातकरी पाडे मी दौरा केला. आणि त्या 55 कातकरी पाड्यातून 17-18 कातकरी पाड्यांवर मी जातीचा दाखला आणि रेशन कार्ड यासाठी शिबिरच लावल्या. म्हणजे मी काय करायची, तो पाडा व्हिजिट केला, एक पाडा व्हिजिट केला, पूर्ण लिस्ट बनवायची, कोणाकडे रेशन कार्ड आहे, कोणाकडे जातीचे दाखले आहेत. लिस्ट बनवली की ती लिस्ट तहसीलदारकडे घेऊन जायचं, त्यांचा वेळ घ्यायची आणि त्यांना मर्ज करून लगेच त्या पाड्यावर शिबिर लावायची. असं करता 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 एका महिन्यामध्ये ते 17-18 पाडे मी कव्हर केले. असं म्हणजे हे असं माझं म्हणजे दीड वर्षाचा हा माझा संघर्ष होता. 1.5 वर्षाच्या संघर्षामध्ये माझ्या ज्या लाडक्या ज्या मनीषा वर्मा मॅम होत्या, ज्यांच्या थ्रू माझी जॉईनिंग झाली होती, म्हणजे आदिवासी मंत्री विष्णू सवरा साहेब होते, त्यांच्या माध्यमातून मला ऑफिशियली लेटर आलं आणि ते लेटर प्रधान सचिवांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे मी काम करत होते ते, मग त्यांचं रिटायरमेंटचं आलं मनीषा वर्मा मॅमचं. आणि मग त्यांनी काय इतकं मोठं पुस्तक मंत्रालयात छापलं. सगळे टोटल 40-45 आम्ही म्हणजे तिथला स्टाफ होतो. आणि त्या सगळ्या पुस्तकांमधून 5 पेज माझे एकटीचे होते, आदिवासी समाजसेविका सुषमा दवडे. आणि त्या आदिवासी समाजसेविका पुस्तकामध्ये जेव्हा माझी नोंद झाली ना, ते 5 पेज, बाकीच्या लोकांचे आहेत 2-3, पण माझे एकटीचे 5 होते. आणि मी मंत्रालयाच्या 3 ग्रुपमध्ये ऍड होती. त्या तिन्ही ग्रुपमध्ये ना रोज माझं काम दिसायचं. आज मी इथे दौरा केला, आज मी इथे शिबिर लावली, आज मी हे केलं, आज मी ते केलं. अक्षरशः सांगते ना, ते मंत्रालयाचे ना काही अधिकारी पण त्रस्त झाले होते. हा मॅडम तर आता मंत्री बनणार आहेत, खासदार बनणार, आमदार बनणार, असे टोमणेही सुरू झाले होते. हरकत नाही, सवय झाली होती. लोक बोलतात बोलू दे, आपण आपलं काम करत राहायचं. आणि मग काय, तसं करता करता त्या पुस्तकामध्ये म्हणजे माझ्या कष्टाचा माझे इतिहास घडला, माझ्या कामाचा. तिथेच नाही थांबली. ते काम सुरू असताना ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये जेवढे पण अनुदानी आश्रम स्कूल आहेत, त्या आश्रम स्कूलचे दिल्लीवरून ट्रेनर येतात. तिने जीवन कौशल्य हा एक विषय होता. आणि ते जीवन कौशल्य विषय शिकवण्यासाठी टीचर्सची ट्रेनिंग असते. आणि ती ट्रेनिंग होती एकदा ठाण्याला होती. ठाण्याची झाल्यानंतर ती ट्रेनिंग होती इथे जव्हारला बायो ट्रेनिंग सेंटर म्हणून आहे. तिथे मला टोटल 7 बॅच होत्या माझ्याकडे. आणि एका बॅचमध्ये 40 टीचर्स, म्हणजे एका आश्रमशाळेतील 2 टीचर. मग विचार करा तुम्ही, सगळ्या ठाणा डिस्ट्रिक्टच्या अनुदानी आश्रमशाळेचे टीचर्स माझ्याकडे होत्या. सगळ्यांचे ग्रुप्स होते, त्या ग्रुपमध्ये मी. आणि माझं काम काय होतं, जायचं ऑब्झर्वेशन, म्हणजे हे ट्रेनिंग व्यवस्थित घेत आहेत की नाही. दिल्लीवरून ट्रेनर पाठवले होते, ते ट्रेनर पण व्यवस्थित त्यांना शिकवतात की नाही, टीचर्स नीट शिकतात की नाही. मग त्यांचं प्रेझेंटी घ्यायची, त्यांचा पूर्ण रेकॉर्ड, रोज फोटो काढायचे ट्रेनिंगचे, हे ते सगळं, आणि तो पूर्ण रेकॉर्ड मंत्रालयात द्यायचा. असं माझं काम होतं. म्हणजे एक असतं ना जज म्हणून, तसं मी तिथे होते. 1 महिना होते मी तिथे. पण मी 1 महिना जरी तिकडे होती ना जव्हारला, तर मी थांबले नाही. पैसा कायदा हा नव्याने सुरू झाला होता तिकडे. तर मिलिंद थत्ते म्हणून एक होते समाजसेवक, त्यांनी पैसा कायद्याची ना तिथे जनजागृती सुरू केली होती जव्हार मोखाडा गावामध्ये. आणि ना मग मी काय करायची, म्हटलं पैसा कायद्याबद्दल मला तर माहिती नाहीये, मी त्याचा फारसा अभ्यासही केला नाहीये. म्हटलं चला बघूया पैसा कायदा काय आहे. म्हणून मी मंत्रालयातली प्रशासकीय सहाय्यक म्हणून मी माझी ड्युटी करायची. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत माझी ड्युटी असायची. त्यानंतर मी एक गावकरी म्हणून त्या गर्दीमध्ये जाऊन बसायची आणि पैसा कायदा काय असतो ना त्याची सगळी माहिती घ्यायची.
हे असं चालत राहिलं. मग एके दिवशी ट्रेनिंग सुरू असतानाच मंत्रालयातली जव्हारला ट्रेनिंग सुरू असतानाच अशा 4-5 बॅच होऊन गेल्या. तर 7 बॅच होत्या, म्हणजे 1 महिन्याचं, म्हणजे एक 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 बॅच 3 दिवसाचं ट्रेनिंग होतं. असं करून करून ते 7 बॅच संपत आले होते. आणि जेव्हा ती शेवटची बॅच होती ना, तेव्हा ना अचानक तलासरीवरून बिचारे गोरगरीब आदिवासी माझे बंधू भगिनी रडत रडत मला शोधत जव्हारला आले ट्रेनिंग सेंटरला. त्यांना वानगावरून कळलं होतं की मुंबईवरून एक मॅडम येतात, सुषमा दवडे म्हणून, आणि त्या गोरगरीब आदिवासी लोकांना खूप मदत करतात, खूप त्यांची कामं करून देतात. म्हणून ते नवरा बायको तलासरी गावावरून जव्हारला आले. आणि तो ना खूप म्हणजे खूप प्रवास खूप लांबचा आहे. तलासरी गाव म्हणजे गुजरातच्या बॉर्डरला लागून ते गाव आहे. आणि तिथून थेट जव्हार गाठला त्यांनी. मी जिथे होती बायो ट्रेनिंग सेंटरला, तिथे ते आले. त्यांनी हातपाय जोडले, रडायला लागले. मॅडम, आमचा मुलगा गेल्या वर्षभरापासून पीडित आहे, प्लीज तुम्ही चला, आमच्या मुलाला बघा, त्यांना काहीतरी मुंबईला घेऊन चला, माझा मुलगा मरून जाईल. मी त्या क्षणी, म्हणजे संध्याकाळचे 7 वाजले होते, ड्युटी सुरू व्हायला सकाळ होती, सकाळी 10 ते 6ची ड्युटी होती माझी तिथे. आणि 7 वाजता ते उतरले, तिथे मला घ्यायला आले होते. मी त्यांच्याबरोबर पाठचा पुढचा विचार न करता म्हटलं, सकाळी मी इथे ड्युटीला रिटर्न येईन, पण मला या क्षणी ते आई बाबा बिचारे आलेत ना माझ्यासाठी इतक्या विश्वासाने, तर मला त्यांच्याबरोबर जावंच लागेल. भर थंडीच्या सीझन मध्ये ना जव्हारला भरपूर थंडी असते. आणि मला काय एवढा अनुभव नव्हता की तिथे एवढी थंडी असते, म्हणून मी काय एवढे गरम कपडे वगैरे पण घेऊन गेली नव्हती. एका साडीवर मी गेलेली. आणि थेट मी त्या मुलाला तिथून हे करून, म्हणजे त्या मुलाला त्याच्या घरी जाऊन, तलासरीला जाऊन, ठाकरपाडा म्हणून एक गाव आहे तिथे, तिथून त्या बाळाला, म्हणजे 12वीचा मुलगा हायवेवरून ऍक्सिडेंट होऊन 1.5 वर्षभर तो बिछाणामध्ये रखडत होता. आणि त्याला ना खूप घाव झाले होते झोपून. त्याला मी ॲम्ब्युलन्स वगैरे करून आणि मग मुंबईला आणला. परंतु काही महिने तो राहिला, बरा झाला होता, परंतु पूर्ण गेलेली केस होती, त्यामुळे तो ऑफ झाला तो मुलगा. तरी पण मी माझ्याकडून जेवढं झालं ना तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. मग ते त्याला ऍडमिट केलं, त्याची प्रोसेस सुरू होती. सकाळी थेट, म्हणजे मी सकाळी आय थिंक 6:30-6:30च्या दरम्यान मी पुन्हा इथे पोचली. म्हणजे तो रात्रभरचा माझा संघर्ष होता. मी पुन्हा इथे, मग थोडा वेळ झोपले जव्हार ट्रेनिंग सेंटरला येऊन, मग फ्रेश झाले, पुन्हा मग 10 वाजता आपली रेग्युलर ड्युटी. ते सगळं केलं. मग ओढ होती, हॉस्पिटल्स डॉक्टरशी बोलणं सगळं सुरू होतं की ते मुलाची तब्येत कशी आहे वगैरे. आणि इथे ह्यांचंही, म्हणजे इथेही माझं पूर्ण लक्ष होतं आणि तिथेही. मग असं करून इकडचं सगळं रेकॉर्ड पाठवत होती. मग ती ट्रेनिंग संपली. ट्रेनिंग संपल्याबरोबर मी आले मुंबईला. मग त्या मुलाजवळ होती थोडे दिवस, आणि मग म्हणजे फॉलोअप घेत होती, कसं आहे कसं नाही. पण ते जरा जास्त झालं होतं, त्यामुळे मग तो मुलगा नाही राहिला. परंतु त्याची जी फॅमिली आहे त्यांनी तर माझा प्रचार केला तलासरी गावामध्ये की मुंबईवरून अशा अशा मॅडम येतात आणि त्या खूप मदत करतात. त्यानंतर काही दिवस होईना, पुन्हा एक ब्रेस्ट कॅन्सरची माझ्याकडे 24 वर्षाची महिला होती, तिची केस आली. आणि 24 वर्षाची महिला ती ब्रेस्ट कॅन्सरनी पीडित होती. त्या महिलेला इथे आणून, टाटा हॉस्पिटलला आणून बरं केलं. त्यांची फॅमिली पण होती, थोडीफार ओळख होती ओळखीच्या माध्यमातून, आणि ती बाई आता सुखरूपी आहे. खूप बरं वाटतं. कोणासाठी तुम्ही निस्वार्थपणे काम करून बघा, एक वेगळाच आनंद आणि एक वेगळा समाधान मिळतो. ते बरं झालं. त्यानंतर पुन्हा एक छोटं बाळ 1.5 वर्षाचं, त्याला ना हायवेवरून आईच्या हातातून त्यांनी हात सोडून पळत होता तेव्हा ऍक्सिडेंट झाला. आणि हा जो पोर्शन आहे तो आत घुसला होता, जणू बॉलला दाबलं की कसं आत जातं त्या पद्धतीनं. तर गुजरातला ते घेऊन गेले, कारण की त्या बाळाला लागल्याबरोबर ब्लड येत होतं नाकातून आणि कानातून, आणि नाकातून ब्लड आलं म्हणून आई बाबा घाबरले. त्या सिच्युएशन मध्ये मला नाही माहिती की तिकडे माझा नंबर कसा कोण पोचत होता, देवाला माहित. परंतु त्या सिच्युएशन मध्ये त्यांना गुजरातला गेल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी 5 लाख सांगितले होते. आणि ते बिचारे खूप गोरगरीब होते. त्यांच्याकडे जेवढे दागिने होते, थोडेफार पैसे होते, ते विकून त्यांनी केलं.
पण नाही झालं. मग मला माझ्याकडे जी केस आली, मी रात्री 10:30ला माझ्या घरी जेवायला बसलेली. मला फोन आला बरोबर. मी सकाळी 5:30च्या बोटीला, मी गोऱ्या गावात राहते म्हणून मला बोटीचा प्रवास आहे. 5:30ची पहिली बोट पकडून बोरिवलीवरून धानू पकडली ट्रेन आणि मी गेली, धानूला गेली. मग तिथून मला काही अधिकारी आले होते घ्यायला आणि मग थेट तलासरी गाठला. तलासरीवरून गुजरातला गेले, त्या डॉक्टरांशी भांडले, त्या बाळाला तिथून काढलं आणि थेट बाल रुग्णालय या हॉस्पिटलमध्ये मी घेऊन आले मुंबईला. आणि ते तुम्ही विचार नाही कराल, एका आठवड्यामध्ये तो बाळ सुखरूपी झाला. खर्च किती? फक्त 5,000. आणि तिथून तो बाळ बरं झालं. आणि बाळ बरं झालं ना, मी खरं सांगते, माझ्या फेसबुकला तुम्ही बघा, मी सगळे व्हिडिओ, त्या आईच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना, तो मी टिपलाय, मी व्हिडिओ काढला. कारण की मला ना, मी माझ्यातल्या जिवंतपणा न मारता मी समाजसेवा करते. मला स्वतःला ही डान्सिंग सिंगिंगची खूप आवड आहे, त्यामुळे मी त्यांचाही व्हिडिओ काढला होता. आणि म्हणजे बाळाला ती आई कशी लाड करते ते सगळं असं मी कॅचअप केलं त्याचं सगळं. मग ते झालं. मग अतिथी देव भव ह्याचा अर्थ खरंच मला माहिती नव्हता. पण मी आता, ते कोण स्ट्रेंजर होते, मला नाही माहिती ते कोण आहे, कुठून, काय नाही. फक्त माझं एवढंच की बस मला फोन आलाय ना, मला ह्या बाळाला मदत करायची आहे ना, तर मी करणार. आणि माझं नशीब एवढे चांगले आहेत ना, की माझी फॅमिली, माझे सासू सासरे, माझा नवरा मला फुल सपोर्टिव्ह आहे. त्यामुळे ना मला अजून प्रेरणा निर्माण होते समाजसेवा करण्याची. मी त्यांना आता तेवढ्या म्हणजे बाळाला डिस्चार्ज केल्यानंतर पण ते डायरेक्टली मी तलासरीला नाही पाठवलं त्यांना. मी त्यांना माझ्या घरी आणलं, 2 दिवस माझ्याकडे राहिले. मग आमच्या गावामध्ये गोरा बीच आहे जवळ, पगोडा आहे, असं त्यांना थोडं फिरवलं, सगळं बाळाचं मन मोकळं झालं. त्यानंतर मग ते त्यांच्या घरी गेले. ते झालं. त्यानंतर पुन्हा एक एवढी मोठी गाठ पाठीवर, 5वीतला मुलगा होता आणि अशी मोठी पाठीवर गाठ होती त्याच्या. तो एक कॅन्सर पेशंट माझ्याकडे आला. आश्रमशाळेमध्ये माझं नाव गेलं, सगळीकडे प्रचार सुरू होता की मुंबईवरून एक मॅडम येतात, त्या खूप सहकार्य करतात. म्हणून तिकडच्याही जे आश्रमशाळेतील जे टीचर्स वगैरे असायचे ते मला फोन करायचे की मॅडम, आमच्याकडे असा असा मुलगा आहे, प्लीज तुम्ही सहकार्य करा. मी काय नाही, म्हणजे माझ्याकडे असं नाही की फारसे माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी करते, असं नाही. पण एक मदतीचा हात, की तेवढ्या लांबून ते लोक येतात, तर त्यांची राहण्याची सोय माझ्या घरी मी करत होते. राहण्याची सोय करत होती. जी अर्धी भाकर मी जी खाते त्यातली अर्धी भाकर मी तुम्हाला देईन, असं करून मी माझ्या घरी त्यांना ठेवायची. औषध जेवढं काय, म्हणजे तो बरा होईपर्यंत, बाळ बरा होईपर्यंत माझ्या घरी ते राहिले वगैरे, असं करून. आणि मग मी तलासरीची अशी या पद्धतीने मी तिकडचे काही कॅन्सर पेशंट बरे केले. हे करत असताना जव्हारचं हे सगळं काम, जव्हारपासून ती डायरेक्ट तलासरी गाठली. बघा ना कसं, पहिला वानगाव, वानगाववरून डायरेक्ट जव्हार, जव्हारवरून डायरेक्ट तलासरी, असं करता करता ना मग पाड्यातली लोकांची पण मी म्हणजे मीटिंग जमायची सगळी लोक. मग सांगायचे मॅडम, आमच्याकडे हे नाही, ते नाही, हा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम. मग तिकडचे जे सरपंच असायचे त्यांना भेटायचं, मग त्यांच्या माध्यमातून त्यांची कामं करून द्यायची. अशा पद्धतीने ते तिकडचे सगळे कव्हर केलेत मी, पाडे, बरेचसे पाडे कव्हर केले. आणि मग हे सगळं करत असताना मग माझं अंबरनाथचे बाकीचे पाडे तर होतेच. मग ते अंबरनाथला, आता ते तलासरीचं सगळं डॉक्टरांचं झालं वगैरे. त्यानंतर इथे पण अंबरनाथमधील 55 कातकरी पाड्यातल्या अर्ध्या पाड्यांचं काम केलेली होती, अर्धी बाकी होती, तर ती मला करायचीच होती. म्हणून मी ठाण्याला ना एक आमचं ITIचं ऑफिस आहे, ठाणे ATC बोलतात तिथे. आणि तिथून मी म्हणजे टोटल 15,000 फॉर्म आणले. तुम्हाला खोटं वाटेल, आजही तुम्ही आता माझ्या घरी याल ना, आजही ते तसेचे तसेच ठेवलेले आहेत. त्याचंही तुम्हाला कारण सांगते. त्याचं कारण असं की मी ते फॉर्म आणले घरी. 15 ऑगस्ट होतं. 15 ऑगस्टच्या दिवशी मी ध्वजवंदन करून आल्यानंतर 14 ऑगस्टला संध्याकाळी पर्यंत मी त्या अधिकाऱ्यांशी भांडत होते. ते मला म्हणत होते की तुम्ही तुमच्या खर्चाने, तुमच्या पैशाने ते तुम्ही फॉर्म वगैरे घ्या, आम्ही नंतर पैसे देऊ. मी म्हटलं, साहेब, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत की मी 15,000 फॉर्म मी माझ्या पैशाने घेऊ. मग मला तिथून दिले. आणि ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला ठाण्यावरून ते फिरून पूर्ण फॉर्मचा बंच माझ्या घरी आला. जातीचा दाखला आणि रेशन कार्डाचे फॉर्म आले माझ्या घरी. आणि त्यानंतर कोविड सुरू झाला, पेशंट वाढायला लागले. मग माझं काम म्हणजे घरातून बाहेर नाही निघायसारखी वेळ आली.
मग माझा जीव कासाविसा व्हायला लागला. का तर अगदी एवढी ओढ निर्माण झालेली की मी राहू शकत नव्हती. आणि अचानक 3 महिन्याचं लॉकडाऊन, काही सुचेना. लोक फोन करतात, मॅडम आमच्या घरी खायचे वांदे, हे ते. आणि मला त्या त्या क्षणी काय फील होत होतं माहितीये, की ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना तर ते राशनवरती तरी अन्नधान्य फ्री मिळत होतं, पण ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीये त्यांचं काय? ते बिचाऱ्यांना ते फुकटचं पण नाही मिळणार. रेशन कार्ड नाहीच आहे तर कसं मिळणार त्यांना? म्हणून ना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा ना खूप मला इतका मानसिक त्रास झाला आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी आजारी पण पडली. आणि त्यानंतर 3 महिने झालं. 3 महिने कंपल्सरी लॉकडाऊन होता. त्यानंतरचे जे पुढचे महिने होते तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांना ट्रेनमधून प्रवास सुरू झाला. माझ्याकडे ई पास असल्या कारणामुळे मी जे रखडलेली कामं होती ती थोडी सुरू केली होती माझ्या हिमतीवर. मला स्टाफ म्हणजे मला अधिकारी सांगत होते की बाळा नको जाऊ, म्हणजे आता लोकांमध्ये तू नको काम करू. तरी पण मी मास्क लावायची, मी स्वतःची काळजी घेऊन समाजाचं काम करायला मी निघायची. लॉकडाऊन मध्ये पण मी बसले नाही. आमच्या गावामध्ये म्हणजे कोरोनाने एक व्यक्ती ऑफ झाला होता आणि पूर्ण गावामध्ये आमच्या भीती निर्माण झाली होती, आमच्या आदिवासी पाड्यांमध्ये. तर ना मी काय केलं, एके दिवशी सॅनिटायझरचं कॅन आणला. एक समाजसेवक होते, त्यांनी मला सॅनिटायझरचा ना मोठा 5 लिटरचा स्ट्रॉंग सॅनिटायझर आणून दिलेलं की बाबा तुला करायचं असेल तर तू कर. मी ते 5 लिटरचं कॅन त्याच्यामध्ये 20 लिटरचं असं खांद्यावर घेऊन ते एक म्हणजे ते सॅनिटायझर मिक्स करून पूर्ण आदिवासी पाड्यांवर मी स्वतः फवारणी करायची. सगळ्या आदिवासी पाड्यांवर फवारणी केली. गोराई गावाची आमची जी बोट आहे येण्या जाण्याची त्याच्यावर फवारणी केली. जिथे रिक्षा स्टँड होता, जिथे लोक बसायची तिथे फवारणी केली. खूप खांदे दुखायचे हो सगळं मी ते करत असताना. पण ना मला एक वेगळाच मला असं झालं होतं ना, मला कोण चांगलं बोलेल तरी ठीक, नाही बोललं तरी ठीक, आपण आपलं काम करत राहायचं. आणि मी थेट ते करत सुटले आणि मग सॅनिटायझर केलं. मग ते असं लॉकडाऊन मध्ये असं काम केलं. त्यानंतर मग मी हे म्हणजे अंबरनाथ मध्ये जी बाकीची जी पाड्यातली लोकांची कामं जी रखडलेली होती ती मी करणारच होती. तेवढ्यात माझा मंत्रालयाचा कॉन्ट्रॅक्ट संपला. बस जिथे माझा म्हणजे मला माहिती नव्हतं की माझा 2 वर्षाचाच कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यानंतर अचानक माझी म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर अचानक बोलायला लागले की तुमची आयडी आम्हाला रिटर्न करा. आणि मी वेडीपिसे झाली, मला काही सुचेना, तुम्ही माझी आयडी का घेताय? माझं पेमेंट 45,000 माझे रखडवले होते मंत्रालयामध्ये आणि माझी आयडी घेतली. मला काय सांगत नाही. आणि नंतर मी थोडी आजारी पडली. हायपर थायरॉइड झालं मला, सगळं टेन्शन घेऊन. मग अशा परिस्थितीमध्ये तरी पण मी माझी कामं नाही थांबवली. मी जे माझ्याकडे मदतीला येत होते ना, मी त्यांचं काम स्वतःच्या हिमतीवर करत होती. का तर मंत्रालयात मी 2 वर्ष होती, पण त्या 2 वर्षामध्ये मी जितक्या ठिकाणी मी कामं केली होती ना, तिथे असा माझा छाप मी पाडला होता माझ्या कामाचा की मी कधी आयुष्यात अधिकारी असो किंवा नसो, पण मी गेल्यानंतर ती कामं व्हायलाच पाहिजे, या पद्धतीनं माझा मी छाप पाडला होता. आणि मग मी माझं काम सुरू केलं, माझ्या स्वतःच्या हिमतीवर सुरू केलं. आणि काही चांगले लोक मला भेटत गेली. त्यांच्या माध्यमातून पण पाड्यामध्ये हे कार्यक्रम कर, ते कार्यक्रम कर, छोटं मोठं काय ना काय सुरूच होतं. असं करत करत ना मी माझी ओढ नाही त्याच्यामध्ये मला म्हणजे हायपर थायरॉइड एवढं वाढलेलं की म्हणजे चिडचिडपणा वाढला होता मला. मग त्यातून मी स्वतःची बॉडी कंट्रोल करण्यासाठी मी स्वतःचे फोटोज व्हिडिओज बनवायला लागली. म्हणजे स्वतःतला जिवंतपणा न मारता मला कामं करायची होती. कारण की मला कोणी पण काय पण बोलू ना, मला खूप चिड भरायची. आणि स्वतःला कसं कंट्रोल करायचं म्हणून मी म्हणजे फोटो व्हिडिओ काढायला मी माझी स्वतःची सुरुवात केली. आणि असं करून मग मी प्रत्येक गोष्टीत दुःखात पण मी ना आनंद शोधण्याचा प्रयत्न करायची. या पद्धतीनं मी म्हणजे हे असं करत गेले. त्यानंतर लॉकडाऊन नंतर मी पोलिसांच्या मोहल्ला कमिटीमध्ये मला रुजू केलं. मोहल्ला कमिटीमध्ये गेल्यानंतर मला विश्वास होत नाहीये, IPS विश्वास नांगरे पाटील सर, त्यांच्या हस्ते माझा आदिवासी समाजसेविका म्हणून माझा सत्कार केला गेला.
आणि ना अक्षरशः मला असं वाटत होतं की मी स्वप्न बघते. आणि मला त्या पोलिसांच्या, खरं सांगू तर माझं शिक्षण पूर्ण नाही झालं, माझं स्वप्न होतं पोलीस बनणं. पण माझे माहेरची परिस्थिती इतकी गंभीर होती की मी माझं स्वप्न नाही पूर्ण करू शकले. पण त्या स्टेजवर त्या दिवशी मी गेले ना, मला रडायला आलं अक्षरशः. आणि मी जरी पोलीस नाही झाले, पण आज इतक्या मोठ्या IPS विश्वास नांगरे पाटील सरांच्या हस्ते माझा सत्कार झाला, ह्याचा मला खूप आनंद झाला. त्याचबरोबर 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, मला म्हणजे पुरस्कार देऊन मला सन्मानित केलं जायचं. कारण की गावामध्ये मी माझी ऍक्टिव्हिटी सुरूच ठेवलेली. कोणाचंही काम असो, करत राहायचं. आपल्याकडून जेवढं होईल तेवढं करत राहायचं. घरून खूप नंतर तर बिचारे घरचे पण त्रस्त झालेले की जॉब सुटलाय तुझा, सगळं आता कुठून तुला मी ट्रॅव्हलिंगला पैसे देऊ वगैरे, थोडासा वाद पण होत होता. परंतु तरी पण मी मिस्टरांना समजवून आणि मग तेही समजून घेत होते. आणि असं करून असा हा माझा संघर्ष माझा सुरूच होता. मग हळूहळू मग मी माझी स्वतःची इक्शाना फाउंडेशन म्हणून रजिस्टर केली. या पेहचानच्या मंचावर मला जे इथे बोलण्याची जी आपण संधी दिलेली आहे, यासाठी तुम्हा सर्व पेहचानच्या टीमचे खूप खूप आभार. आणि माझा हा असा होता, आदिवासी समाजसेविका मी एक सुषमा दवडे आदिवासी समाजसेविका कशी झालीचा जो हा माझा संघर्ष होता, तो मी थोडक्यात आपल्यासमोर मांडलेला आहे या पेहचानच्या माध्यमातून. आणि ह्याचा मला खूप आनंद झाला की आज माझं मनोगत मी व्यक्त केलेलं आहे. खरंच पेहचानच्या या मंचावरचे सर्व टीमला माझ्याकडून खूप खूप आभार तुम्हा सर्वांचे. आणि मी समाजाला हा संदेश देणार आहे या पेहचानच्या माध्यमातून की आपल्यातला जिवंतपणा न मारता समाजाची कामं करा. कारण की लोक असतातच हो, आपल्याला बोलत असतात, हे असं करते, ते तसं करते, सोडून द्या. मी माझं असं आहे ना माझं की प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेत असते. आणि म्हणजे कामही करा, तुम्हाला आवडते त्या सगळ्या गोष्टी करा. मी तर करते आणि तुम्हीही करा. आपल्यातला जिवंतपणा न मारता समाजाची कामं करा. जोहार.